नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक व महत्त्वाची अपडेट आहे। ते शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी आधीपासूनच पात्र आहेत व त्यांना काही पेंडिंग हप्ते काही कारणामुळे मिळालेले नाही। पुढील हप्ते मिळालेले आहेत पण मागील पेंडिंग हप्ते मिळालेले नाहीत। अशा लाभार्थी शेतकऱ्यांसाठी देखील दिलासादायक व महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही दिलासादायक व महत्त्वपूर्ण काय अपडेट आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, देशाचे कृषी मंत्री श्री शिवराज सिंग चौहान यांना संसदेमध्ये या संदर्भात प्रश्न विचारला असताना त्यावर कृषि मंत्र्यांनी या संदर्भात काय माहिती दिली आहे ते पहा। और आज मैं सभी राज्य सरकारों से निवेदन करना चाहता हूं, क्योंकि हितग्राहियों की पहचान का प्राइमरी काम राज्य सरकारें करती है। अगर अब भी उनके राज्य में कोई पात्र हितग्राही शेष रह गया हो तो वो तुरंत ऑनलाइन रजिस्ट्रेशन करवाए। एक भी पात्र किसान शेष नहीं बचेगा, सबके खाते में पैसे जाएंगे। और किसी पात्र को अगर पहले पैसे नहीं मिले हो और वो पात्र पाया जाएगा ई-केवाईसी के कारण, आधार सीडिंग के कारण, लैंड सीडिंग के कारण उसकी राशि बंद हुई होगी, तो हम पिछली सारी किस्तों का भी भुगतान करेंगे। ये मोदी की गारंटी है, गारंटी को पूरा करने की गारंटी। आश्वस्त करना चाहता हूं कि 3 अभियान हमने अभी सभी पात्र किसानों को लाभ मिले इसके लिए चलाए हैं और चौथा अभियान भी हम 15 अप्रैल से फिर चलाना प्रारंभ करेंगे, ताकि कोई पात्र किसान शेष ना रहे। एक किसान को पीएम किसान सम्मान का लाभ देने के लिए हम कटिबद्ध हैं, हम प्रतिबद्ध हैं और उनको हम लाभ देंगे। तर अशा प्रकारे मित्रांनो, कृषी मंत्री श्री शिवराज सिंग चौहान यांनी संसदेमध्ये माहिती दिली आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी जे शेतकरी योजनेच्या पात्रतेच्या अटी शर्ती निकषामध्ये बसत आहेत अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल। यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून यासाठी 15 एप्रिल पासून विशेष अभियान देखील राबविले जाणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना ई-केवायसी असेल, लँड सीडिंग डाटा अपडेट करणं असेल, या कारणांमुळे जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे मागील काही पेंडिंग हप्ते मिळालेले नसतील तर अशा शेतकऱ्यांना देखील योजनेचे मागील पेंडिंग सर्व हप्ते दिले जातील। अशा प्रकारची माहिती केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंग चौहान यांनी संसदेमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, अशी महत्त्वपूर्ण दिलासादायक अपडेट होती। ही माहिती नक्की आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद।